नमस्कार शेतकरी मित्रांनो. थंबनेल तर तुम्ही बघितलाच असेल. आज आपला व्हिडिओचा विषय आहे शेतकऱ्यांनो जागेवर. परंतु शेतकरी खरंच जागा झाला आहे का? याचं उत्तर सुद्धा तुम्हालाच माहिती आहे. आज शेतकरी आपल्या शेतामध्ये सोन्यासारखं पीक उगवतो. आपल्या सोन्यासारखं पीक तो बाजारपेठेमध्ये विकायला घेऊन जातो. परंतु त्याच्या विकलेल्या मालाला किंमत मिळत नाही. आणि मिळाली तरी त्या खर्चामधून शेतकऱ्याचा भागत नाही. पैसे कमी पडतात. याचा मेन कारण काय आहे शेतकऱ्यांना आपल्याला खरंच माहीत आहे का? तर याचं मेन कारण आहे शेतीला लागलेला उत्पादन खर्च. आणि त्या उत्पादन खर्चाचा एक छोटासा भाग आहे कीड नियंत्रण. शेतकऱ्यांनो, आज मार्केटमध्ये हजारो केमिकल कंटेंट्स आहेत. वेगवेगळ्या नावाच्या औषधे आहेत. ब्रँडेड कंपनीज आपल्या ब्रँडेड औषध्या मार्केटमध्ये दररोज आणत असतो. परंतु त्यापैकी आपल्या शेतकऱ्याला किती माहीत आहे याची आपल्याला जाणीव आहे का? शेतकरी कृषी केंद्रामध्ये जाऊन आपल्या कीड नियंत्रणासाठी औषधी मागतो. पण त्याला हे ठाऊक नसतं की आपल्याला औषधी मागायची कोणती असते किंवा कोणतं केमिकल कंटेंट कोणत्या अडीवरती वापरायचं हे त्याला माहीत नसतं. ज्याचा फायदा कृषी केंद्र मालक घेत असतात. कृषी केंद्र मालक आपल्या मनमर्जीने शेतकऱ्यांना औषधी देतो आणि ते पण खूप भारी किमतीमध्ये. शेतकऱ्यांनो, भारी किमतीमध्ये औषध घेणं हे चुकीचं नाही आहे. परंतु तेच कंटेंट जर कमी पैशामध्ये आपल्याला उपलब्ध होत असेल तर आपण त्या कंटेंटची माहिती घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, चला तर एक उदाहरण घेऊ. इमामॅक्टिन बेन्झोएट हे कंटेंट अडीसाठी वापरले जाते. आपण जेव्हा कृषी केंद्रामध्ये जाऊन त्याची मागणी करतो तर आपण इमामॅक्टिन बेन्झोएट हे केमिकल कंटेंट कधी मागत नाही. उदाहरणार्थ त्याच्या बदल्यात आपण प्रोक्लेम, EM1 किंवा अतर ब्रँडेड कंपनीचं इमामॅक्टिन बेन्झोएट असलेलं केमिकल कंटेंट मागतो. परंतु त्याच औषधीच्या बदल्यात तेच केमिकल कंटेंट असलेलं एक कमी किमतीचं औषध सुद्धा असतं. पण ते कृषी केंद्र चालक आपल्याला देत नाही. का बरं? त्यांच्याजवळ उपलब्ध असलेलं औषधी ते आपल्याला देत असतात. पण आपण जर इमामॅक्टिन बेन्झोएट कंटेंट मागितलं तर त्यांना इमामॅक्टिन बेन्झोएट कंटेंट असलेलंच औषधी द्यावे लागेल. आणि जर आपण त्यांना हे सुद्धा म्हटलं की इमामॅक्टिन बेन्झोएट असलेलं कंटेंट कमीत कमी किमतीमध्ये तुम्ही आम्हाला द्या, तर कृषी केंद्र मालक आपली गोष्ट ऐकतो सुद्धा. शेतकऱ्यांनो, केमिकल कंटेंटमध्ये फरक नसतो. केमिकल कंटेंट एकसारखंच असतं. एकसारखंच सर्व किडींवरती त्याचं काम असतं. फरक फक्त औषधीच्या ब्रँडमध्ये असतो आणि कंपनीमध्ये असतो. बाकी सर्व औषधांमध्ये जे केमिकल कंटेंट असतं ते सारखंच असतं. एक औषधीवर केमिकल कंटेंट सारखं असेल तर दुसऱ्या औषधीवर सुद्धा केमिकल कंटेंट सारखाच असतो. फरक फक्त त्या ब्रँडेड औषधीच्या नावाचा असतो. बाकी त्याचं कार्य सारखंच असतं. शेतकऱ्यांनो, आज आपल्याला केमिकल कंटेंट बद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण त्याचा फायदा कृषी केंद्र चालक घेत असतात. मुळीच फक्त कीड नियंत्रणासाठीच नव्हे तर बुरशी नियंत्रण किंवा बायोस्टिम्युलंट किंवा PGR, PGP या सर्व गोष्टींची माहिती असणं सुद्धा शेतकऱ्यांना तेवढंच आवश्यक आहे. कारण या सर्वांमधूनच एक चांगलं उत्पन्न आपल्या शेतामध्ये होत असतं. आपण PGR किंवा PGP या दोन्ही घटकांचा उपयोग खूप कमी प्रमाणात करत असतो. पण त्यांचं काम आणि त्यांचं महत्त्व तेवढंच जास्त असतं. शेतकरी मित्रांनो, याच गोष्टीला भरून काढण्यासाठी आपण एक केमिकल कंटेंटची सिरीज चालू करत आहोत. ज्यामध्ये आपण इन्सेक्टिसाइड, फंगिसाइड, बायोस्टिम्युलंट, PGR, PGP आणि फर्टिलायझर्स या सर्वांची माहिती देणार आहोत. शेतकरी मित्रांनो, शेतकरी जागरूक होणे हेच आपलं ध्येय आहे. आणि या ध्येयामध्ये आणि या वाटमध्ये तुम्ही माझी मदत करावं अशीच मी तुम्हाला प्रार्थना करतो. शेतकरी मित्रांनो, चला तर आपण या वाटेवरती सर्व एकत्र जाऊ आणि आपल्या शेतीला समृद्ध करू. तोवर जय जवान, जय किसान, जय विज्ञान.